कबड्डी हा पारंपरिक खेळ असल्यामुळे कबड्डीच्या सर्वांगीण विकासाच्या करता त्यांनी आज 95 लाख रुपयाचा धनादेश हा दिलेला आहे। त्याबद्दल मी विद्याधर अनासकरांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे मनापासून आभार मानतो। खरं तुम्हाला माहिती आहे, स्पर्धा म्हटलं तर कुणीतरी हारणार, कुणीतरी जिंकणार। स्पर्धेत हार जीत, जय पराजय ठरलेला असतो, परंतु जिंकण्यासाठी सर्वांच्याकडे खिलाडू वृत्ती असावी लागते आणि पराभव सुद्धा ग्रेसफुल सन्मानजनक असला पाहिजे। पराभूत झालेला संघ जिंकू शकला असता, परंतु जिंकता जिंकता थोडक्यात हरला असं लोकांनी म्हटलं पाहिजे। अशी कामगिरी झाली पाहिजे आणि त्यासाठी आपण या सगळ्या बाबतीमध्ये लक्ष देण्याची गरज आहे। संघातल्या खेळाडूंनी पूर्ण क्षमतेने खेळलं पाहिजे, उत्कृष्ट कामगिरी केली पाहिजे, आपला सर्वोत्कृष्ट खेळ दाखवला पाहिजे। मला वाटतं या सर्व निकषावर ही स्पर्धा निश्चित यशस्वी ठरलेली आहे। बारामतीचा लोकप्रतिनिधी या नात्याने मला नेहमी वाटतं, क्रीडा क्षेत्र असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल, कला क्षेत्र असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये बारामतीकरांना जो काही आनंद मिळाला पाहिजे, स्पर्धा व्हायला पाहिजे, वेगवेगळ्या प्रकारे साहित्य कला संस्कृतीतल्या पण काही बाबी जायला पाहिजेत, त्या करण्याचा माझा आणि माझ्या सहकाऱ्यांचा सातत्याने प्रयत्न असतो। कुठली स्पर्धा किंवा खेळ म्हटलं तर त्यासाठी खेळाडू महत्वाचे असतात आणि त्यामुळं या स्पर्धेच्या आयोजनातली भरीव रक्कम ही खेळाडूंना बक्षीस म्हणून मिळाली पाहिजे, हा माझा पूर्वीपासूनचा प्रयत्न राहिलेला आहे। मलाही खेळाची आवड आहे, मी नेहमीच कुठल्याही प्रकारच्या खेळाच्या बद्दल माझ्याकडं जर काही शिष्टमंडळ आलं तर त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न मी सकारात्मक नेहमी करत असतो। त्याच्यामध्ये बक्षिसांची संख्याही वाढवत असतो। आता इथं बक्षिसाची संख्या मी उद्घाटनाच्या वेळेसच दत्ताभाऊ भरणे, माणिकराव कोकाटे आणि पंकजाताई मुंडे असताना सांगितलं की 75 लाख रुपये मिळणारं अनुदान आता पुढच्या वर्षीपासून 1 कोटी रुपये करायचा निर्णय मी राज्य सरकारचा प्रतिनिधी या नात्याने घेतलेला आहे। नेहमी आपला महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हा खेळाच्या बाबतीमध्ये देखील अग्रेसर राहिला पाहिजे, अशा प्रकारचा माझा कटाक्षाने प्रयत्न असतो आणि सगळे मंत्रिमंडळातले सहकारी त्याला पाठिंबा देत असतात। आपल्या शेजारच्या तालुक्याचे दत्ताभाऊ भरणे यांच्याकडे आपण क्रीडा आणि युवक कल्याणची जबाबदारी टाकलेली आहे। त्यांनाही मी सांगितलं की दत्ताबाबा तुम्ही काळजी करू नका, तुम्ही पण ह्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे लक्ष द्या। आज खरं तर ते येणार होते, पण मुंबईमध्ये महत्वाची मॅरेथॉन होती, तिला 20 वर्ष झाली, काही हजार खेळाडू त्याच्यामध्ये भाग घेत असतात आणि त्याच्यावर दत्ता भरण्यांना तिथं थांबावं लागलं। परंतु मी प्रांतालाही विचारत होतो, बाकीच्या सहकाऱ्यांना पण विचारत होतो की उद्घाटनाच्या दिवसापासून आज समारोपाच्या पर्यंत कशा प्रकारे बारामतीकरांनी प्रतिसाद दिला। आमच्या पोलीस यंत्रणेने चोख बंदोबस्त ठेवला, बारामतीकर क्रीडा रसिकांनी शिस्त पाळली आणि खेळाडूंनी देखील वेगवेगळ्या संघांनी अतिशय चांगल्या प्रकारे खेळ आमच्या बारामतीकरांच्या डोळ्याचं पारणं फेडणारा खेळ त्या ठिकाणी दाखवला। त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून कौतुक करतो, मनापासून अभिनंदन करतो आणि अशाच पद्धतीनं पुढे देखील आपण अशा प्रकारच्या स्पर्धेमध्ये सगळ्यांना सहकार्य करत राहू, याबद्दलची ग्वाही मी आपल्याला देतो। अनेक महत्वाचे निर्णय सरकारमध्ये आम्ही सगळ्यांनी घेतलेले आहेत। मला खात्री आहे की ते निर्णय देखील राज्यातल्या वेगवेगळ्या खेळाडूंना आणि क्रीडा रसिकांना उपयुक्तच पडणारे आहेत। मला खात्री आहे की गेले 4-5 दिवस सर्व खेळाडू, प्रशिक्षक, पंच या स्पर्धेशी संबंधित सर्वांनी कबड्डी स्पर्धेचा मनापासून आनंद घेतलाय आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ही जी राज्यस्तरीय चषक कबड्डी स्पर्धा ही आपण दरवर्षी घेतो, त्यांच्या नावाला साजेसच सगळं काम इथं करण्याच्या करता सर्वांना विनंती केलेली होती। त्याच्यामध्ये सगळ्यांनी सहकार्य केलं। या स्पर्धा उत्तम व्हाव्यात यासाठी आमच्या सर्व टीमने गेल्या अनेक दिवसापासून मोठी तयारी केली होती। कोणती कमतरता भासू नये या दृष्टिकोनातून आमच्या सर्व सहकाऱ्यांनी प्रयत्न केले। या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी बारामतीतील ज्या अधिकाऱ्यांनी तसेच इतर देखील अनेकांनी ज्यांना खेळामध्ये रस आहे त्यांनी देखील इथं मदत केली।
त्या सर्वांचं मी मनापासून कौतुक करतो. तुम्हाला देखील बारामती शहर निश्चितपणे आवडलं असेल, याबद्दल मला अपेक्षा आहे. या स्पर्धेचा समारोप करताना मला सर्व खेळाडूंना फक्त एकच विनंती करायची की खेळ म्हटला की त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी मनापासून रस दाखवला पाहिजे. जिंकले तर विजयाची हवा डोक्यात जाऊन द्यायची नाही, हारलं तर पराभवाचं शल्य मनात न ठेवता पुन्हा एकदा नव्या उमेदीने या स्पर्धेला सामोरं जाण्याच्या दृष्टिकोनातून सर्वांनी तयारी केली पाहिजे, हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवावं. पुन्हा एकदा आज जो विजेता संघ होणार आहे, उपविजेता, पहिला क्रमांक, दुसरा क्रमांक, तिसरा क्रमांक, हा पुरुषांच्या मध्ये आणि आमच्या महिलांच्या मध्ये त्या सर्व खेळाडूंचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि त्यांना एक फायनलची मॅच झाल्यानंतर अतिशय चांगल्या प्रकारे पारितोषिक दिली जातील. आणि निश्चितपणे बारामतीमध्ये झालेली 24-25 ची स्पर्धा अनेक वर्ष खेळाडूंच्या आणि क्रीडा रसिकांच्या लक्षात राहील, अशा प्रकारचं खात्री बाळगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.